गावोगावी फिरतोय. निवडणुकांचा माहोल आहे. तर लोकशाहीसाठी कुणाला निवडणुका खेळायच्यात असं दिसत नाही. म्हणजे उमेदवारांना पण नाही आणि मतदारांना पण नाही. पैशाचा धंदा आहे. उभे राहिलेले सगळे तुफान पैसा खर्च करतायत. तुफान पैसे का खर्च करतायत? तर खूप पैसे मिळवायचे. नगरसेवक होऊन त्या जुगारावर बसलेत सगळे उमेदवार. आणि मतदारही तेवढेच देशद्रोही आहेत. कुणाकडनं किती मिळणार याच्या हिशोबात लागले. आणि कुणीही प्रस्थापित असो, कितीही मोठा पुढारी असो, त्याच्याकडनं पैसे खायचेच असा मतदारांचा अतिशय ठाम ठरलेला आहे. तर एकूण या निवडणुका म्हणजे देशद्रोह्यांनी उभं राहायचं आणि देशद्रोह्यांनी निवडून द्यायचं असा कारभार आहे. ते विकास तो होत राहतो. बाकी आहेच आहे. देव धर्म, गर्दी, जत्रा, देवळं, मशिदी, जातीय गट, की कुठल्या जातीची किती मतं आहेत कुठं, हेच धंदे आहेत. लोकशाही नाही आलेली अजून आणि संविधानाचा अंमल कुठंच नाही. बोगस उमेदवार, बोगस मतदार आणि बोगस लोकशाही असं अतिशय विकृत चित्र दिसतं इथं. हे असंच होत राहिलं तर हा देश कधीही सुखी नाही. हा समस्येतच राहणार आणि असाच राहिला पाहिजे. गद्दारी करणारे संविधानाशी आणि लोकशाहीशी नीट जगू शकत नाही.